नमस्कार. VIP टॉकीज या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, मनोरंजन क्षेत्रामधल्या व्यक्तीचं लग्न हे सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचं, उत्साहाचं आणि चर्चेचं अशा प्रकारचं सोहळा असतो. अहो, साहजिक आहे, सगळा सोशल मीडिया आपल्या आता तळहातावरती आलेला आहे. त्याच्यामुळे त्या बातम्या इन्स्टंट आपल्याकडे होतात, बघायला मिळतात आपल्याला आणि आपण त्याचा आस्वाद घेत राहतो. पण सुमारे 7 दशकांपूर्वी असाच एक प्रतिभावान व्यक्तीचा विवाह सोहळा पार पडला. तो इतरांपेक्षा अतिशय वेगळा होता. तो खूप सुरेल होता. आजकाल मेहंदी, गाणं, संगीत या गोष्टी खूप कॉमन झालेल्या आहेत, पण 7 दशकांपूर्वीचा तो काळ होता आणि तरीसुद्धा तो अतिशय उत्तम आणि अविस्मरणीय अशा प्रकारचा विवाह सोहळा झाला. हा विवाह सोहळा होता आपले लाडके गायक संगीतकार बाबूजी अर्थातच सुधीर फडके यांच्या विवाहाचा. सुधीर फडके यांच्या विवाहामध्ये, या सोहळ्यामध्ये मंगलाष्टक गायलं होतं मोहम्मद रफी यांनी. हा किस्सा काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपण 7 दशकं थोडंसं मागे जाऊया. काय झालं होतं, फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये त्यावेळेला सी रामचंद्र हे संगीत दिग्दर्शन करत होते एका चित्रपटाचं. चित्रपटाचं नाव होतं साजन. त्यावेळेला ना फिल्मिस्तान हे अशोक कुमार भागीदारीमध्ये चालवत होते. त्यावर त्यांचे भागीदार होते शशधर मुखर्जी आणि रायबहादूर चुन्नीलाल. तो काळ असा होता की ज्यावेळेस प्रमुख नायक किंवा ही जी मोठी मंडळी आहेत ते स्वतःच आपलं गाणं म्हणत होते. अशोक कुमार अर्थात ज्यांना दादा मुनी असं म्हणतात, ते सुद्धा आपल्या या चित्रपटातलं गाणं स्वतःच गाणार होते. सी रामचंद्र यांच्याकडे संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी होती आणि त्यांना मात्र दादा मुनींनी गायलेलं हे गाणं तेवढंसं पटलं नाही. रेकॉर्डिंग खूप लवकर करायचं होतं, खूप वेळ कमी होता, म्हणून त्यांनी फिल्मिस्तानचे जे मालक आहेत शशधर मुखर्जी आणि चुन्नीलाल यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की हे गाणं आपण जर रफी साहेबांकडनं गाऊन घेतलं तर ते जास्त चांगलं होईल. मोहम्मद रफी हे त्यावेळेला खूप नवीन होते, नवखे होते. जरी सी रामचंद्र यांच्याकडे ते ऑलरेडी गायलेले होते, पण तरीसुद्धा ते इंडस्ट्रीमध्ये नवीन होते. त्यामुळे साहजिकच ते दडपण नवीन असण्याचं त्यांच्यावरती होतं. दुसरं दडपण येण्याचं कारण असं होतं की सी रामचंद्र यांनी सहगायिका म्हणून ज्यांची निवड केली होती त्या होत्या ललिता देऊळकर, अर्थात सुधीर फडके यांच्या पत्नी पूर्वाश्रमीच्या ललिता देऊळकर. ललिता देऊळकर यांनी 1938च्या आसपास बॉम्बे टॉकीजमधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यावेळेला त्या अभिनय करायच्या, पण नंतर त्यांचा अभिनय बाजूला पडून त्यांनी गाण्यावरती लक्ष केंद्रित केलं आणि त्या गाण्यामधल्या अतिशय उत्तम अशा प्रकारच्या एक गायिका झाल्या. सुपरस्टार म्हणता येईल अशा पद्धतीच्या त्या गायिका होत्या. रफी साहेबांनी हे नाव त्यांचं ऐकलेलं होतं आणि त्यांच्याबरोबर आपल्याला त्या गायचं आहे या कल्पनेनंच रफी साहेबांना घाम फुटला. ते खूप नर्वस झाले. ललिताबाईंनी ज्यावेळेस बघितलं की हे नवीन आलेले आहेत आणि त्यांना गाण्याचं दडपण येत आहे, त्यावेळेला त्यांनी इतकं छान पद्धतीने त्यांना प्रोत्साहित केलं, मोटिवेट केलं आणि आपल्याबरोबर गाण्यासाठी त्यांना खूप कम्फर्टेबल केलं. आजच्या भाषेमध्ये याला काय म्हणतात, केमिस्ट्री जुळणं महत्वाचं आहे. तर त्यांनी सेटवरचं वातावरण, त्या रेकॉर्डिंग रूममधलं वातावरण इतकं छान केलं की मोहम्मद रफी यांना खरंच दिलासा मिळाला. त्यांना स्वतःला खूप बरं वाटलं आणि त्यांनी ते रेकॉर्डिंग अतिशय उत्तम पद्धतीने, म्हणजे सी रामचंद्र यांना जसं आवडेल त्या पद्धतीने पूर्ण केलं. ज्यावेळेस ही नवीन सुरुवात होती त्यावेळेस मोहम्मद रफी साहेबांना हे खरंच उपकार झाल्यासारखे वाटले की ललिताबाईंनी आपल्यावरती उपकार केलेत, कारण त्या इतक्या प्रतिथयश आहेत, इतक्या मोठ्या आहेत, तरीसुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने मला सांभाळून घेतलं, मला अकोमोडेट केलं आणि गाण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं, ते न विसरता येण्यासारखं आहे. मग आपल्याकडनं मी काय करू शकतो बरं? मला हे उपकार वाटतात, मला हे ओझं कुठेतरी उतरायला पाहिजे, मग काय करता येईल? मग त्यांनी एक शक्कल लढवली. 1949 साली जो विवाह सुधीर फडके आणि ललिताबाई यांचा संपन्न होणार होता, त्याच्यामध्ये आपल्या गोड मधाळ अशा स्वरांनी मंगलाष्टकं गायली. बाबूजींच्या लग्नामध्ये मोहम्मद रफी यांनी गायलेली मंगलाष्टक ही इतकी अप्रतिम, इतकी मधुर, इतकी गोड होती की ते कायम लक्षात राहिली. हे साहजिकच आहे. ते रफी साहेबांचा आवाज हा आपण सगळेच जण जाणतो.
म्हणजे शम्मी कपूर सारखं याहूचं गाणं असू देत किंवा शोधिसी मानवा, राऊळी मंदिरी यासारखं भक्तिगीत असू देत, ज्या तन्मयतेनं मोहम्मद रफी गातात त्याला खरोखर तोड नाहीये. कलाकाराला कुठली जात, भाषा, प्रांत याचं काहीही हे नसतं, त्याला मर्यादा नसतात. त्याच्या पलीकडे जाऊन तो कलेवरती प्रेम करत असतो, कलेवरती त्याची निष्ठा असते. रफी साहेबांनी हे त्यापलीकडे जाऊन खरंच एक माणूस म्हणून उत्तम असण्याचं काय लक्षण आहे हे दाखवून दिलेलं आहे. असेही रफी साहेबांचे अनेक किस्से असे आहेत की जे जात, धर्म, पंथ किंवा पैसे किंवा मानधन याच्या पलीकडे जाऊन ते केवळ आपल्या गाण्यासाठी आणि जे पॅशन आपलं आहे त्याच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. आज हा किस्सा सांगताना खरंच एक छान वाटलं. ललिताबाईंचं पण कौतुक अशासाठी की आपण प्रतिथयश असताना सुद्धा ही मंडळी त्यावेळेस दुसऱ्यांना अकोमोडेट करत होती, दुसऱ्यांना खूप समजून घेत होती, सांभाळून घेत होती. हे मोठ्यांचं मोठेपण आहे. फार कमी ठिकाणी असं बघायला मिळतं. आणि मोहम्मद रफी यांच्या बाबतीत तर असे आपण अनेकदा किस्से बघितलेले आहेत. श्री रामचंद्र यांना सुद्धा रफी साहेबांनी गायलेलं गाणं आवडलं आणि स्वतः दादामुनी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशोक कुमार हे सुद्धा दिग्गज असे मोठे आहेत की त्यांना सुद्धा हे पटलं की मी गायलेलं गाणं हे तितकंसं बरोबर नाहीये, पण मोहम्मद रफीने जे गाणं गायलंय ते अतिशय उत्तम आहे, सुरेल आहे आणि याला खरंच तोड नाहीये. त्यामुळे या सगळ्याच लोकांचं मोठेपण हे याच्यामध्ये आहे की त्यांनी एकमेकांना सांभाळून घेतलं. आपल्यातल्या उणीवा किंवा आपल्यातली कमतरता त्यांनी उघडपणे कबूल करून दुसऱ्यांना मोठेपणा दिलाय आणि तो मोठेपणा हेच खरंच तर त्यांचं यश आहे, हेच त्यांचं खरंच मोठेपण आहे. माणूस म्हणूनच मोठा होतो असं म्हणतात. VIP टॉकीजमध्ये म्हणून आपण अशा दिग्गजांचा एक उल्लेख करत असतो की ज्यांनी अशा प्रकारचं काम केलेलं आहे. गाण्यातलं काम किंवा कुठलंही काम हे तर व्यवसायाचा भाग असतो, पण त्यापलीकडे माणूस म्हणून आपण कसे समृद्ध होत जातो, कसे प्रगल्भ होतो याची उदाहरणं जर सर्वसामान्य माणसांना कळली तर माणसांच्या विशेषतः नवीन पिढ्यांमध्ये खूप मोठा आमूलाग्र बदल होऊ शकतो. व्हॅल्यू एज्युकेशन त्यांना या मार्गाने निश्चित मिळू शकतं अशी माझी खात्री आहे. अशाच वेगवेगळ्या किस्स्यांसाठी, अनुभवांसाठी आणि आपल्या आवडत्या व्यक्तींसाठी VIP टॉकीज हे आपलं चॅनल सुरू केलेलं आहे. आपण कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.